नमस्कार, मी साक्षी शिंदे आणि मी आपल्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप सारं स्वागत करते. तर बघा, मी आता अचानक व्हिडिओ चालू केला. म्हणजे मी बाहेर गेलते. माझ्या फ्रेंड म्हणण्यापेक्षा मी ताईच दिदीच बोलते, त्यांना ताईच बोलते. म्हणजे माझ्याच दिदी झालेल्या आहेत त्या. तर मी ताईंसोबत बाहेर गेलते कॅन्टीनला. तर मग काल रात्री असा किस्सा झाला घरी की मी रात्री काल दिवसभर माझा बड्डेमध्ये दिवस निघून गेला. प्लस मी सकाळीच जेवण बनवलेलं. जेवण म्हणजे फक्त गाजरीचा हलवा केला, बाकी काहीच केलं नव्हतं. नंतर जेव्हा संध्याकाळी सेलिब्रेशन वगैरे झालं त्याच्यानंतर मला किचनमध्ये जाऊन मला गरम करायचा होता तो हलवा, कारण तो होता शिल्लक. म्हटलं कशाला नवीन काय बनवायचं आहे. तर मी किचनमध्ये गेले आणि गॅस चालू केला तर एकदम भर्र असा आवाज यायला लागला गॅसमधून. मी अचानक मी घाबरून गेली की अरे काय झालं हे. आणि सकाळी मग मी तशीच झोपून गेली. थंडच हलवा खाल्ला आणि झोपून गेली. म्हटलं नको काय करायला, संध्याकाळची वेळ होती, 10:30 वाजलेल्या. दुसऱ्या दिवशी परत सकाळी आज गेले किचनमध्ये, तर किचनमध्ये परत रिटर्न असा भर्र आवाज यायला लागला. मी परत घाबरून गेले. मग तरी पण मी जरा थोडंसं चेक केलं आणि मी सकाळी स्वयंपाक बनवला. मग स्वयंपाक बनवल्यानंतर जे मी तुम्हाला काल व्लॉगमध्ये बोलले होते की आपल्या घरी कुणीतरी येणार होतं, तर ते लोक आले. मग ते कशासाठी आले ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की ते कशासाठी आले होते. त्याच्या अगोदर मला हे सांगायला तुम्हाला खूप जास्त आवडेल की मी आज आपल्या घरात लागणारं किंवा आपल्या घरगुती असणारं हा सगळा किस्सा झाला. आणि अरे पण मी माझ्याकडचे काही पैसे आणि मी घरात जरा वस्तू आणल्या आपल्या आज नवीन आपल्या किचनसाठी. तर म्हटलं जरा किचन सजवावं, कारण आपलं पूर्ण घरात तर सेट झालेलं आहे, फक्त किचन सेट व्हायचं राहिलं आहे. तर त्याला थोडा अजून वेळ लागेल. पण आत्ता मी हळूहळू सामान घेते. तर आज आपल्या किचनमध्ये 2 नवीन वस्तू आलेल्या आहेत की ज्याच्यापासूनच आपली सुरुवात होते दिवसाची, ज्याच्यापासूनच आपण सुरुवात करतो. म्हणजे तुम्हाला सर्वांना समजलंच असेल की मी तुम्हाला आता हा प्रॉब्लेम पण तर बघा, कॅन्टीनमध्ये गेल्यानंतर मी छोटे क्लिप घेतले होते, कारण कॅन्टीनमध्ये खूप जास्त गर्दी होती. मग आम्ही पाहिल्यानंतर वेगवेगळ्या कंपनीच्या होत्या. आम्ही तिथे जाऊन विचारलं, त्यांनी आम्हाला प्राईस सांगितलं. त्याच्यानंतर मग आम्ही बजाजची फायनल केली आणि बजाजची आम्ही घेऊन आलो. त्याच्यानंतर घरी घेऊन आल्यानंतर त्याला याला जोडायची कशी हे सगळ्यांच्याच मनात विचार होता. मग ताई बोलले होते की जेवण वगैरे झाल्यानंतर मी संध्याकाळी येते, मग भाऊजींना घेऊन येते आणि मग जोडते. पण तोपर्यंत भाऊजी तिथेच भेटले आम्हाला रस्त्यामध्ये. मग भेटल्यानंतर आम्ही म्हटलं चला आपण आता, भाऊजींनी विचारलं असं मी सांगितलं प्रॉब्लेम झालेला, शेगडी आणली आहे म्हणून. मग ते तिथेच खाली भेटले आम्हाला, बिल्डिंगच्या खाली. मग आम्ही लगेच त्यांना वरती घेऊन आलो आणि म्हटलं चला आपण जोडूयात. मग ते पण आले. मग त्याच्यानंतर आपण मस्त शेगडीचं अनबॉक्सिंग केलं. तुम्ही बघू शकता अनबॉक्सिंग करतोय आपण शेगडी. आणि शेगडी खूप छान आहे आणि छान भेटली प्राईस पण. म्हणजे त्याची असतानाच किंमत होते 9,500, 9,025, पण आपल्याला शेगडी भेटली 3,200 रुपयाला. तर बघा आपलं अनबॉक्सिंग चाललं आहे व्हिडिओचं. तर कशी आहे शेगडी ते आता तुम्हीच बघा. वॉरंटी आपल्याला शेगडीची 2 वर्षाची आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे आणि एकदम छान आहे शेगडी. मला तर खूप जास्त आवडलेली आहे, आम्ही तिथं पाहिलेली तेव्हाच. तर आता तुम्ही पण बघा कशी वाटते, तुम्हाला आवडते का. नंतर भाऊजी बोलले जिची शेगडी आहे तिला अनबॉक्सिंग करू द्यात. मग परत ताई उठल्या आणि मग मी नको म्हणत होते, तरी पण मग मी अनबॉक्सिंग केलं. म्हणजे बाकीचं खोललं मी, पण खूप जड होती शेगडी, मला उचलता पण येत नव्हती, कारण पूर्ण ग्लास आहे वरती, खाली स्टील आहे असं आणि वरती पूर्ण ग्लास आहे. तर त्याच्यामुळं ते मला काढताच येत नव्हतं. त्याच्यामुळं मग मी नंतर ताईंना बोललं, ताई तुम्ही पण या हेल्पला. मग ताई आल्या माझ्याकडे हेल्पला. मग ताई आल्यानंतर मी आणि ताईंनी त्याला बाहेर काढली. मी ताईंनी बाहेर काढल्यानंतर त्याला भाऊजी नंतर घेऊन गेले. तर तुम्ही बघू शकता. खूप मोठं स्वप्न, म्हणजे खूप दिवसांची इच्छा माझी पूर्ण झाली. म्हणजे खूप
खूप दिवसापासून मला असं वाटायचं मला एक शेगडी हवी आहे, शेगडी हवी आहे, आणि मला अशीच घ्यायची होती 3 ह्याची. मग एकतर फौजी ऑलरेडी माझ्या घरात 2 वेळा तो किस्सा झाला तसाच गॅसचा, पूर्ण त्यातून गॅस बाहेर येत होता एकदम. त्याचा एकदा पूर्ण बटन जे आपलं असतं स्विच ते पूर्ण बाहेर निघालेलं. तर त्याच्यामुळं ह्यांनी सांगितलेलं मला की तुला आता 2 टाईम झाले, 3ऱ्या वेळा तुला मी चान्स देणार नाही, डायरेक्ट घरी जायचं. पण मग मी आज सकाळी हा किस्सा झाल्यानंतर मी फौजींना न सांगताच गेले, घेऊन आले, बसवली, त्याला जोडली वगैरे. बघा भाऊजी आलेले आहेत आणि ही आमच्या ताई, ह्या ताईंचेच भाऊजी येणार होते संध्याकाळी, पण मग त्यांचं अचानक कॅन्सल झालं म्हणून मग ह्या ताईंचे भाऊजी आले आणि त्यांनी म्हणजे ताईंचे आले आणि फौजी, आणि मग त्यांनी बसवून दिलं. तर खूप हसी मजाक केला, खूप हसलो, खूप चेष्टा केली, खूप हसत होतो. खूप छान वाटतं सगळं एकत्र. मला एकदम असं भासूच देत नाहीत की मी एकटी आहे वगैरे. ही आमची बच्चा पार्टी सगळे मोबाईल बघत बसलेली. आणि बघा सगळं छान बसवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला प्राईस दाखवते. 9,500ची आहे शेगडी आपली, पण आपल्याला भेटली 3200 रुपयाला कॅन्टीनमध्ये. पण घ्यायचीच होती तर म्हटलं चला एकदम घेतोय तर चांगलीच घेऊया, सारखं सारखं खराबी होण्यापेक्षा. ही जी जुनी शेगडी होती ती फौजींनी ऑलरेडी जे इथे कॅम्पमध्ये राहायचे तर त्यांचं ट्रान्सफर झाल्यानंतर त्यांच्याकडून घेतलेली. बघा तुम्ही, सगळी खराब झाली ती शेगडी. पण कसं होतं, आलं होतं मग दुसरा काही ऑप्शन नव्हतं म्हणून आम्ही वापरली, पण ती जरा जास्तच त्याचं काय काय व्हायला लागले प्रॉब्लेम. त्याच्यामुळं मग फायनली आम्ही एकदाच घेऊन टाकली. म्हटलं सारखं सारखं नकोच हे करायला, मग आम्ही घेऊन टाकलं एकदमच. पण जेव्हा किचनमध्ये भाऊजींनी सेट केली खूप छान वाटलं, खूप म्हणजे खूप छान वाटलं. तुम्ही बघू शकता. बघा फायनली आपल्या घरात नवीन शेगडी आलेली आहे आणि माझी खूप दिवसांपूर्वीची इच्छा पूर्ण झाली आहे. म्हणजे खरंच खूप दिवसापासून माझी इच्छा होती शेगडी घ्यायची, अशी 3 ह्याची. तर मग आता ती पूर्ण झाली माझी इच्छा. आता मी दुसरी कोणती वस्तू आली आहे ती तुम्हाला दाखवते, कोणती आणली आहे. एक स्त्री असते, प्रत्येक बाई असते, तिला असं वाटत असतं की म्हणजे त्यांचं घरात एका छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष असतं. प्रत्येकाला घर सजवायला किंवा घरात नवीन नवीन काय काय घ्यायला खूप जास्त आवडतं. पण मला असं वाटतं जे गरजेचं आहे तेच घ्यावं. माझ्याकडे जसं सगळं होतं, मग पण ते शेगडीचा अचानक प्रॉब्लेम झाला आणि ते शेगडी जेव्हा फौजीच होते, फौजी असतानाच ते शेगडीचा 2 वेळा असा भडका झाला. तर ते स्वतःच खूप घाबरलेले. तर तेव्हाच आम्हाला खरं तर ते असतानाच घ्यायची होती, पण तेवढा मुहूर्तच नाही आला. जेव्हा त्याला नीट केलं त्यांनी घरी, तेव्हा आपण म्हणतो बाबा हा आता ठीक चांगली चालायला लागली आहे तर आता परत नको, म्हणजे परत लक्षातून निघून जातं, आपल्या डोक्यातून निघून जातं. कारण घरात एकच नसतं, खूप म्हणजे सगळे ॲडजस्टमेंट करावी लागते. प्रत्येक महिन्यात कुठे काय करायचं आहे काय, म्हणजे सगळे ॲडजस्टमेंट पण करावी लागते आपल्याला घरातली. त्याच्यामुळं मग ते राहून गेलं. पण रात्री पुन्हा एकदा तसा प्रॉब्लेम झाला, मी अचानक घाबरून गेली. मग आज फायनली ठरवलं की आज आपण घेऊनच येऊयात, म्हणून आज मी शेगडी घेऊन आली. प्लस त्याच्यासोबत मी सुपर फ्लेम तुम्हाला दाखवते. मी सुपर फ्लेमचा एक तवा पण घेऊन आलेली आहे, तुम्हाला दाखवते. मी चपातीचा तवा आहे. याची प्राईस होती 800-850 रुपये, पण हा मला भेटला फक्त 439 रुपयाला. तर खूप सुंदर आहे हा पण, मी आता यूज करून बघणार आहे. तर
बघा आपलं सुंदर असं औक्षण झालेलं आहे. आपण औक्षण केलेलं आहे, पूजन केलेले. आता आपण याच्यावरती दूध ठेवूयात आणि दूध ओतू घालूयात, त्याच्यानंतरच आपण यूज करायला घेणार. तर चला मी पहिले दूध ठेवते आणि आपण मग थोडंसं दूध ओतू जाऊ देऊयात ह्याच्यातून. बघा दूध ठेवलेलं आहे खालून, वरतीच आहे आणि आमचं लायटर इथे. तर बघा आपली शेगडी अशा पद्धतीने चालू झालेली आहे. आपण दूध ठेवलं आहे, आपण दूध थोडंसं खाली जाऊन देऊयात आणि त्याच्यानंतर मग आपण बाकीचा स्वयंपाक करायला सुरुवात करू. आपलं पूजन वगैरे सगळं झालं आता आणि तुम्हाला तवा पण दाखवला. तर तवा होता 900 रुपयाचा, 920 रुपयाचा. तर तो बसला आम्हाला 479 रुपयाला. आणि शेगडीची प्राईस होती 9025, तुम्हाला दाखवली मी. तर आपल्याला शेगडी भेटली 3200, म्हणजे 3200 रुपयाला आपल्याला ही शेगडी पडली. बजाजची आहे, 2 इयर्सची वॉरंटी आहे याला. मे बी 1 मिनिट मी चेक करून सांगते. तर बघा आपण म्हणजे घरात लागणारं साहित्यच मी घेऊन आले. कारण फौजी एकतर कसं असतं, आपण एकटे राहतो इथं आणि मग ते उगाच काय व्हायला नको त्याच्यापेक्षा. आणि मला घ्यायचीच होती खूप दिवसापासून. तर म्हटलं चला बड्डेच्या मोक्यावरती काहीतरी चांगला योग आला आहे तर घेऊन टाकूया. तर मी घेतली. म्हणजे एवढं डोक्यात काहीच नव्हतं ह्या शेगडीबद्दल. असं ठरवलेलं की आता जेव्हा फौजी रिटर्न येतील ड्युटीवरून तेव्हाच घ्यायचं. पण अचानक रात्री ते भडका झाला, म्हणजे एकदम घर्र असा आवाज येत होता. सकाळी परत मी किचनमध्ये आली तर परत सकाळी पण आवाज आला असा पूर्ण घर्र असा. मग आम्ही घाबरलो, म्हटलं आता नको थांबायला जास्त वेळ, आपण घेऊन येऊयात. तर मग आता फायनली आपण शेगडी घेऊन आलेलो आहे. म्हणजे मुलींना असं घरातलं जास्त हे असतं की घरात काहीतरी नवीन पाहिजे किंवा आपण सारख्या नवीन नवीन वस्तू बघत असतो. आणि घरात नवीन नवीन वस्तू आणायला आपल्या बायकांना खूप आवडतं, पण आवड पण असते त्या गोष्टीची. तर माझी ही खूप दिवसापासूनची इच्छा होती, ती इच्छा पण पूर्ण झाली. प्लस मी 2 वेळा तर मरता मरता वाचलेले. रात्री पण तीच वेळ होती, पण रात्री मी काहीच नाही केलं, मी फक्त हलवा खाल्ला आणि झोपून गेले. मग सकाळी मी थोडंसं चेक केलं, खाली गॅस वगैरे बंद करून ते सगळं बर्नर वगैरे काढून परत बसवले. मग जरा व्यवस्थित चालायला लागला. पण तरी पण म्हटलं आपल्याला रिस्क नको आहे. मग त्याच्यामुळे मी घेऊन आले आज शेगडी. बघा तर हे नसताना आम्हाला एवढं सगळं हँडल करावं लागतं, इतकं सगळं बघावं लागतं. चुकून रात्री काही झालंच असतं. एक तर रात्री सगळेजण बड्डेला वगैरे आलेले, जर चुकून वेगळंच काही झालं असतं तर ते किती महागात पडलं असतं. प्लस तवा घेतला कारण जास्त महाग नाही, चांगला भेटला व्यवस्थित आणि छान आहे. तर मग मी घेतला, तवा पण घेतला सोबत याच्यासोबत. म्हटलं असावा याच्यासोबत, चला मग घेऊन टाकला तवा पण. तर एवढ्या सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागतात, सगळं काही बघावं लागतं. तरी तुम्ही मग अशी पाहिलंच, ते भाऊजी आले, त्यांनी सगळं बसून वगैरे दिलं. ताई आल्या, त्या दोघीजणी होत्या, भाऊजी आले, ते बसवल्यामुळं मला तरी एवढा काही त्रास वाटला नाही. कारण इथे सगळ्यांना खूप छान हेल्प करतात, सगळ्यांची मदत करतात. आणि खरंच म्हणजे मला असं इथं आता आली आहे ना, तर मला असं वाटतच नाही आहे की हा मी एकटी आहे किंवा मला सगळं एकटीला फेस करावं लागेल. इथं एका कॉलवरती, एका मेसेजवरती किंवा एवढं छान बॉन्डिंग झालं आहे माझं सगळ्यांसोबत की सगळेजण खूप हेल्प करतात किंवा सगळे सांभाळून घेतात. खूप छान आहे तिथं पण सगळेजण. म्हणजे जेवढ्यांसोबत तरी माझी आता ओळख आहे, माझं छान बॉन्डिंग आहे, तेवढ्याबद्दल तर मी सांगते की इथं सगळे खूप छान आहेत. तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं, म्हणून मी डायरेक्ट व्हिडिओ चालू केला की आपल्या किचनमध्ये 2 मेंबर आलेले आहेत. 2 वेळ गेली म्हणतात ना, 2 वेळा वेळ गेली आहे. तिसऱ्या वेळी मला आता रिस्क नव्हती घ्यायची, कारण रात्रीच मला त्यांनी थोडंसं हे झालं, त्याच्यामुळे मी घेऊन आले. तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा. आणि कोणाकोणाला अशी शेगडी आवडती किंवा मला खरंच खूप दिवसापासून इच्छा होती घ्यायची, पण घेऊ पण ते मुहूर्तच येत नव्हता. पण आज फायनली आला. तर ज्यांनी कोणी अजून चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी लवकर जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असंच प्रेम राहू द्यात, तुम्ही खूप प्रेम देताय, खूप छान वाटतं.
कारण आमची लाईफच अशी आहे की असून नसल्यासारखं, फॅमिलीपासून पण एवढ्या लांब, परत ज्याच्यासाठी आपण इथं आलो आहे त्यांच्यापासून पण एवढ्या लांब राहायचं. तर त्यातून पण ह्या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करायच्या पॉसिबल नसतं. खूप 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 स्ट्रगल असतो आमच्या लाईफचा. तर एनिवे असू देत, असंच तुमचं प्रेम फक्त राहू देत आमच्यावरती आणि आपल्या व्हिडिओला खूप सारं